आज मेसमध्ये मला डबल कुटाणा झालेला आहे. म्हणजे कसं सांगते बघा तुम्हाला. काही मुलींना ना उपमा खायचा होता आणि काही मुलींना गोड शिरा खायचा होता. तर आता 2-2 बनवायचे म्हटल्यानंतर तेवढा टाईम पण लागतो, कारण की सकाळी मला डब्बे पण असतात. तर चला काही हरकत नाही म्हटलं. मग काय केलं, जो रवा आहे ते तुपामध्ये पहिलाच चांगला भाजून घेतला. मग कढईमध्ये ना शेंगदाणे चांगले थोडंसं तेल टाकून खमंग असे भाजून घेतले. परत थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये ना जिरा, थोडीशी मोहरी, कढीपत्ता, कांदा बारीक चिरून घेतलेला गुलाबी रंगावर परतून घेतला, थोडासा हिंग, हळद टाकली, टमाटर टाकला पिकलेला आणि सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला, कोथिंबीर टाकली आणि अर्धा जो रवा भाजलेला होता तो त्याच्यामध्ये टाकून शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले, गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकलं, मिक्स करून घेतलं चांगलं. चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकली आणि चांगला उपमा शिजून घेतला. आता उपमा जास्त घट्ट आवडत नाहीये मुलींना, थोडासा पातळच हवा असतो. लगेच गोड शिरा पण करून घेतला मंडळी. तर तुम्हाला आजचा उपमा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.